नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर गुलकंद आणि आता थांबायचं नाही या दोन्ही चित्रपटांनी तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केलेलं आहे आणि अजूनही चित्रपट काही ठिकाणी हाऊसफुल होताना दिसत आहे। चला तर मग या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात आणि स्पेशली एक सांगायचंय की गुलकंद ह्या चित्रपटाने 5 कोटीचा आकडा पार केलेला आहे आणि 2025 मध्ये मराठी चित्रपटांपैकी सगळ्या आलेल्या चित्रपटांपैकी गुलकंद हा चित्रपट हा पहिला चित्रपट ठरला आहे ज्याने 5 कोटीचा आकडा बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये पार केलेला आहे। चला तर मग या दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम आपण गुलकंद या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत, ज्याला 16 दिवस कंप्लीट झालेले आहेत चित्रपटगृहामध्ये लागून। तर गुलकंद ह्या चित्रपटाने जी 14व्या दिवशी कमाई केली तर ती आहे 18 लाख एवढी आणि जी 15व्या दिवशी कमाई केली तर ती आहे 17 लाख एवढी आणि जी 16व्या दिवशी कमाई केली गुलकंद या चित्रपटाने तर ती आहे 16 लाख एवढी। तर 16 दिवसानंतर गुलकंद ह्या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 4,49,00,000 एवढं आणि गुलकंद या चित्रपटाने जे नेट कलेक्शन केलेलं आहे 16 दिवसांनंतर तर ते आहे 5,05,00,000 एवढं। आता पाहूयात की आता थांबायचं नाही चित्रपटाने किती कलेक्शन केलेलं आहे 16 दिवसांनंतर। तर 14व्या दिवशी या चित्रपटाने 18 लाख एवढं कमाई केली, 15व्या दिवशी 16 लाख आणि 16व्या दिवशी पुन्हा 17 लाख एवढी कमाई केली। तर आता थांबायचं नाही चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेले 16 दिवसांनंतर तर ते आहे 3,87,00,000 एवढं आणि आता थांबायचं नाही चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं 16 दिवसांनंतर तर ते आहे 4,34,00,000 एवढं। तर हे होते दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन। आणि जर का बुक माय शो वर आता जेव्हा मी आता पाहत होतो की काय तिकीट्स किती बुकिंग वगैरे होत आहेत तर मी पाहिलं 6,000च्या आसपास काहीतरी बुकिंग होताना दिसत होत्या 24 तासामध्ये। म्हणजेच काय की अजूनही दोन्ही चित्रपटांच्या जी क्रेज आहे ती लोकांमध्ये अजूनही लोकांना तो चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायचा कुठेही लीक झालेला आहे। ते एक छान गोष्ट आहे मराठी चित्रपटांसाठी आणि खरं सांगायचं तर खूप छान गोष्ट घडत आहे मराठी चित्रपटांसाठी। या दोन्ही चित्रपटांचं जर का बजेट पाहिलं तर गुलकंद ह्या चित्रपटाचं जर का बजेट पाहिलं तर कमीत कमी 3.5 कोटीच्या आसपास आहे आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाचा 4 कोटींच्या आसपास आहे। तर दोन्ही चित्रपटांनी आपले बजेट रिकव्हर केलेले आहेत आणि प्रॉफिट कडे जातात हे दोन्ही चित्रपट। त्यामुळे खूप छान वाटतंय मराठी चित्रपट कुठेतरी प्रॉफिट कमावताना दिसत आहेत आणि असंच जर का चित्र राहिलं अजून 2 आठवडे तर किमान हे दोन्ही चित्रपट जर मला वाटतं की 7 ते 8 कोटी लाईफ टाइम कमवू शकतील। स्पेशली गुलकंद मला वाटतं की 8 ते 10 कोटीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो। फक्त एवढंच की जे आता चित्र आहे तसंच दिसलं पाहिजे बॉक्स ऑफिसवर आणि जास्त आव्हानं नाही आली पाहिजे, कारण अजून 2 मराठी चित्रपटांची आव्हानं आहेत, हिंदी चित्रपटांची आव्हानं आहेत। म्हणजे मराठीमध्ये पाहाल तर बंजारा हा चित्रपट आलेला आणि ऑलरेडी माझी प्रार्थना हा चित्रपट सुद्धा लागलेला आहे। तर हिंदीचे रेड 2चा अजूनही जबरदस्त रन चालू आहे। त्यामुळे पुढे काय काय होणार आहे आणि काय नाही, काय काय कलेक्शन्स येणार आहेत, कारण रविवार म्हणजे उद्याचा फार महत्वाचा दिवस आहे दोन्ही चित्रपटांसाठी। उद्याचं कलेक्शन सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर दिसणार आहे। त्यामुळे आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि आपलं नेहमीच लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।